भारतीय जनता पार्टी की सरकार बनते ही सबसे पहला काम जो लघु एवं सीमांत किसान है, उनका फसल का जो कर्ज है वो माफ करने का वादा हमने किया है। उसको आपने लॉलीपॉप कहा। अब आप किसान को देख लीजिए, जब मुसीबत पड़ती है और वो लोन वापस नहीं कर पाता, उसको कर्जा, उसमें क्षमता नहीं है कर्जा वापस करने की, और दूसरी तरफ है जो इकोनॉमिक ऑफेंडर्स, वो मजा लूट रहे हैं, बाहर बैठे हुए हैं, तो उन्हें तो लगेगा कि राहुल गांधी उनके साथ है या कांग्रेस पार्टी गरीबों के साथ है, किसान के साथ है। इसके लिए आप क्या कहेंगे? पहली बात है कि ये झूठ बोलना, लोगों को भ्रमित करना, उसको मैं लॉलीपॉप कह रहा हूं। दूसरी बात है, कौन सा झूठ सर? जैसे कि हम सब किसानों को कर्ज माफ किया, हकीकत है नहीं किया, हकीकत है नहीं किया है। आप उनके अपने सर्कुलर देख लीजिए। तो इस प्रकार का झूठ और भ्रमित करने वाली बातों से फायदा नहीं है। दूसरी बात है कि भारत सरकार ने जो बैंकों से रुपये लूट करके मौज करते थे, हमने कानून बनाए, आज 3 लाख करोड़ रुपया वापस आया है। जिसको आप कहते हैं कि लोग मौज करते हैं, 3 लाख करोड़ रुपया वापस लाने का काम इस सरकार ने किया है। तो ये दोनों की तुलना करके लोगों को उकसाने वाला झूठ नहीं बोलना चाहिए, और कोई जिम्मेवार राजनीतिक दल हो तो उसने बिल्कुल नहीं बोलना चाहिए। तीसरी बात है, अगर कर्ज माफी से किसान का जीवन मुक्त होता है, मदद होती है, तो बिल्कुल करना चाहिए। लेकिन क्या हुआ है, इस देश में पहले भी सरकारों ने, देवीलाल जी के जमाने में भी कर्ज माफी की थी, 2008-9 के चुनाव जीतने के लिए भी कर्ज माफी की गई थी। बार बार कर्ज माफी करने के बाद भी ऐसी क्या कमी है व्यवस्था में कि किसान कर्जदार बन जाता है और सरकार को चुनाव और कर्ज माफी का सरकार चलाना चलता है। तो उपाय ये है कि किसान को मजबूत बनाना, एम्पावर करना, बीज से लेकर बाजार तक सारी व्यवस्थाओं को सुविधा देना। अब मुझे बताइए, बीज किसान को अच्छा मिलना चाहिए नहीं मिलना चाहिए? हमारी सरकार ने कदम उठाए हैं। किसान को पानी मिलना चाहिए नहीं मिलना चाहिए? आज करीब 100 योजनाएं सालों से लटकी पड़ी थी। सिंचाई योजनाओं को हमने प्राथमिकता, लाखों करोड़ों रुपया लगाया है, और उसको हमने किसान को पानी पहुंचाने का काम किया। चुनाव जीतने के लिए सिंचाई की क्या जरूरत थी? वो लाखों करोड़ रुपए में ऐसे ही कह देता माफ कर दो। वो तो आपने बहुत सारे स्कीम्स किए हैं, जिसे जो आप अपने कैंपेन स्पीचेस में कहते हैं, या आपके वैसे भी स्पीच, सॉइल कार्ड, यूरिया, ये सब आप स्पीचेस में कहते हैं, लेकिन जब एक्चुअली फार्मर को कर्ज के तले दबा रहता है, यही मैं कहता हूं, यही तो मैं कह रहा हूं। जरा उस तक पहुंचने के लिए पूरा कीजिए ना आप। यानी हम जो कर रहे हैं वो तो यूं ऐसे थोड़ा चलता है जी। मेरा कहना है, किसान को कर्ज होता क्यों है, उसकी समस्याओं का समाधान कर, सही कर्ज में हमें ये स्थिति बनानी चाहिए कि उसको कर्ज हो नहीं, ये हमने स्थिति बनानी चाहिए। हम सॉइल हेल्थ कार्ड दिया, किसान की लागत कम हुई, जो फालतू दवाई डालता था, फालतू फर्टिलाइजर डालता था, उसको लगा भी जरूरत, जो उसकी फसल के लिए जमीन ठीक नहीं थी लेकिन पड़ोसी करता है वो करता है, सॉइल हेल्थ के कारण उसको समझ आने लगी है। 2 क्रॉप के बीच में एक और क्रॉप लिया जा सकता है, उसको समझ आने लगी है। पल्सिस में कभी जाता नहीं था, जो कम लागत वाली है, आज पल्सिस में वो जा रहा है। तो उसी का परिणाम है कि फसल ज्यादा पैदा हुई है। लेकिन उत्पादन के बाद वैल्यू एडिशन, हमने बहुत बड़ा अभियान चलाया है किसान योजना के द्वारा, और उसमें हम फूड प्रोसेसिंग, वैल्यू एडिशन, उस पर काम कर रहे हैं। हमारे यहाँ कोल्ड स्टोरेज की चेन बनाने की दिशा में हम बहुत तेजी से काम कर रहे हैं। वेयर हाउसिंग को बनाने के लिए हम बहुत तेजी से काम कर रहे हैं। ट्रांसपोर्टेशन, हमारे देश में ऐसी गलती होती थी कि जहां चावल पैदा होता है वहां का चावल वहां पहुंचाने के बजाय वो कहीं और ले जाते थे। जहां चावल दूसरी जगह पर कम पैदा होता है वहां से उठा करके यहाँ ले आते थे, रेलवे का खर्चा करके लगाते थे। हमने जोनिंग करने का प्रयास किया कि पहले जहां उत्पादन होता है और वहां जो जरूरियात है वो वहीं पहले पूरा करो, ताकि ये वायर एंड टेयर बढ़ता न चला जाए। तो ऐसी छोटी 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 चीजें इतनी की हैं कि जिसका परिणाम है अब किसान को हमने
अन्नदाता से ज्यादा जुड़ करके अब ऊर्जादाता भी बनाना चाहते हैं। हम चाहते हैं वो अपने खेत में फसल के सिवाय के समय पर सोलार पैनल से बिजली पैदा करें, बिजली दें। हम सोलार पंप दे रहे हैं ताकि बिजली का बिल ना आए, वो सोलार पंप से अपनी खेती करें, उसकी कॉस्ट कम हो। दूसरा एमएसपी, किसानों की कई सालों से मांग थी कि फिर स्वामीनाथन कमीशन को लागू करके 1.5 गुना लागत का एमएसपी दिया जाए। 22 फसलों में हमने ये निर्णय कर लिया। अगर 2007 में जब ये स्वामीनाथन कमीशन का रिपोर्ट आया, उन्होंने एमएसपी लागू कर दिया होता तो धीरे धीरे वो व्यवस्था परफेक्ट बन गई होती और किसान कर्जदार नहीं हुआ होता। लेकिन वो करने के बजाय चुनाव जीतने के रास्ते खोजना। तीसरी बात है, हम देश के किसानों को समझाना, ये मीडिया की भी जिम्मेवारी है। क्या कर्ज माफी करके किन किसानों को फायदा होता है, कितने किसानों को फायदा होता है। देश का बहुत कम वर्ग ऐसा है जो बैंकों से लोन लेता है। ज्यादातर किसान साहूकार के पास से लोन लेता है और ये जब सरकार योजना बनाती है तो उसमें वो किसान नहीं आता है। जो किसान को मरना पड़ रहा है वो इस व्यवस्था का हिस्सा नहीं है, वो उससे बाहर है। और इसलिए ये सिर्फ चुनावी स्टंट किए जा रहे हैं। फिर भी अगर राज्य सरकारें करती हैं तो हम उनको रोकते नहीं है। हमने किसी राज्य सरकार को नहीं रोका है, कुछ भाजपा सरकारों ने भी किया है। तो जिस राज्य की जैसी सुविधा होगी वो करेंगे, हम किसी को रोकते नहीं है। लेकिन इस समस्या का समाधान दूर करने के लिए भारत सरकार कमिटेड है, किसानों की ताकत बढ़ाने के लिए कमिटेड है, किसानों की समस्याओं का समाधान करने के लिए कमिटेड है और इसके लिए किसानों को एम्पावर करने के लिए जितने कदम उठाए जा सकते हैं उसको पूरी तरह उठाने का हम प्रयास। मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू झालेली आहे। त्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्याच्या आत ह्या सगळा विषय संपवायचा। 3 महिन्यातच लोकांना हे सगळं कर्ज जे काही द्यायचं आहे तो देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे। परंतु हा प्रयत्न करत असताना विरोधी पक्ष नेते आपण जो मुद्दा उपस्थित केला सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती आणि त्याच्याचबरोबर इतर ठिकाणची काही जिल्ह्यातली, आता रब्बीच्या जिल्हे तसे कमी आहे, त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल आणि शेतकरी तिथले वंचित राहत असतील तर ते वंचित कसे राहणार नाही, त्यांना पण ह्याचा लाभ कसा मिळेल याबद्दलचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या वतीने केला। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात 2 दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरू झाली आहे। 3 महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं। जे शेतकरी आता पात्र नाही आहेत, जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत, यांच्याकरता कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून जे शेतकरी अवकाळी पावसाने बाधित झाले त्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या जेणेकरून त्यांना पुढच्या वेळेस अशा प्रकारचं कर्ज मिळू शकेल। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमुक्ती योजना सुरू झालेली आहे। त्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्याच्या आत ह्या सगळा विषय संपवायचा। 3 महिन्यातच लोकांना हे सगळं कर्ज जे काही द्यायचं आहे तो देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे। परंतु हा प्रयत्न करत असताना विरोधी पक्ष नेते आपण जो मुद्दा उपस्थित केला सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भातली माहिती आणि त्याच्याचबरोबर इतर ठिकाणची काही जिल्ह्यातली, आता रब्बीच्या जिल्हे तसे कमी आहे, त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेतली जाईल आणि शेतकरी तिथले वंचित राहत असतील तर ते वंचित कसे राहणार नाही, त्यांना पण ह्याचा लाभ कसा मिळेल याबद्दलचा प्रयत्न निश्चितपणे सरकारच्या वतीने केला जाईल। जे शेतकरी आता पात्र नाही आहेत, जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत, यांच्याकरता कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवून मध्ये जे शेतकरी अवकाळी पावसाने बाधित झाले त्या सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेत जेणेकरून त्यांना पुढच्या वेळेस अशा प्रकारचं कर्ज मिळू शकेल। 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमुक्ती योजना सुरू झालेली आहे। त्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 3 महिन्याच्या आत ह्या सगळा विषय संपवायचा।
मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो आहे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. बोला कुंडली वरदे हरी विठ्ठल तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. अध्यक्ष महोदय, कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे. शासकीय नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे, पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. नोंदणीकृत 2,93,000 गायींचे दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे 223,83,00,000 रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल. तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी 1 जुलैपासून प्रति लिटर 5 रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना 1 जुलै 2024 पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे. शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अटल बांबू समृद्धी योजनेतून 10,000 हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रति रोपासाठी 175 रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 1,20,000 रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे. शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे. कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेड मार्फत खरेदीसाठी 100 कोटी रुपयाचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर प्रमाणे हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता, पण 3 दिवसात आचारसंहिता लागली. त्यामुळे नंतर आम्हाला त्याचे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं. आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर हे 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन 2023-24 या वित्तीय वर्षात 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 151 कोटी 66 लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे.
कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये 6 लाख धान उत्पादन उल्वे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे. महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे. स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल. पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांनी 15 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10,000 रोजगार निर्माण होणार आहे. महिला व बाल वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयावरून 25 लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयावरून 7.5 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1.25 लाख रुपयावरून 5 लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20,000 रुपयावरून 50,000 रुपये अशा प्रकारची वाढ करण्यात आली आहे. शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली 25,000 रुपये होती ती आता आम्ही 50,000 रुपये वाढ करतोय. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत. विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 108 प्रकल्पांना सुप्रमा देणे. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचाच केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एक हाती कुटुंब सांभाळणाऱ्या कर्तबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमित होऊ पाहतो आहे. अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे. म्हणून आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. आपल्या शासनाने सन 2023-24 पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मुलींच्या चालणार आहे का, हे राज्य चालू शकणार आहे काय, राज्य डिफॉल्ट मध्ये जाईल. आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे, तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ची अट न ठेवता जे डिस्ट्रेस मध्ये आहेत त्यांना. आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. त्याचं कारण काय आहे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे,
जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे, मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे, त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे. बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही, आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत. 1.5 ते 2 लाखामध्ये म्हणजे कोणाचे 1,60,000 रुपये, कोणाचे 1,70,000 रुपये, कोणाचे 1,75,000 रुपये, म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000 ते लागू आहे, पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं? समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या, तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ, कारण हे साहजिक आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्टमध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का, तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि 25,000 किंवा 25% पण 15,000च्या खाली नाही अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत. आता कोणी म्हणू शकता कमी आहे, कोणी 50,000 म्हणताय, कोणी 75,000 म्हणताय, पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय. आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील, पण आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो, गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेवढा ताण आपण सहन करू शकतो त्या ताणाच्या आधारावर आपल्याजवळ जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आता आपण दिलाय याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही, भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं. आज ती परिस्थिती नाही आहे म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाहीये. आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडे साहेब आपण मांडला, विरोधी पक्षनेते आपण मांडला, अजितदादा आपण देखील अतिशय जोमानं तो मुद्दा मांडला, तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा. आणि हा मुद्दा योग्य आहे.
पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे. याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं. त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं. त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले. जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये 6% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला, तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे. आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही दोन आपल्याला त्यात भाग दिसतात. जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले. त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत. पण काही अशी आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत, पण त्यांचं जे 2016 साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आला की तुम्ही फॉर्म कशा करता भरून घेताय. याद्या घ्या, पैसे भरून टाका. मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाही, हा जनतेचा पैसा आहे. जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे. कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की 2008 आणि 9 साली आपण कर्जमाफी केली आणि 2008-9 साली जी कर्जमाफी आपली झाली, खरं म्हणजे तसं तर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही 20,000 रुपयाची होती. ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची आहे. हा त्यातला फरक आहे, पण तो जाऊ द्या. एकूण ती 2 टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 कोटीची, दुसऱ्या टप्प्यात 4,000 कोटीची, एकूण खर्च 8-8,500 कोटी रुपये त्यातला झाला आहे. पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएजीने काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या या कर्जमाफीच्या संदर्भात आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, बोंडेंनी त्याचा उल्लेख केला की पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. असे किती होते? सॅम्पलच घेतला त्यांनी, पूर्ण नाही केलेलं, पण सॅम्पलमध्ये देखील त्यांना जवळजवळ 14% असे पात्र मिळाले की ज्यांना लाभ मिळालेला नाही. आणि अपात्रांना लाभ मिळाला असं सॅम्पलमध्ये त्यांना 9% सापडले की जे अपात्र आहेत पण त्यांना लाभ मिळाला. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे गैर वित्तीय संस्थांना नियमात नसताना दिलेली माफी 164 कोटी. त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत, आता मी सगळे वाचून दाखवत नाही. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, उद्योगाकरता कर्ज, जमीन किंवा दुकानाकरता कर्ज, असंही कर्ज माफ झालं. जे शेतकऱ्याचं कर्ज नव्हतं पण असंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं.